शारदा श्रुतीच्या घरी स्वयंपाकाला येणारी बाई, एकदम अचंबित करणारं व्यक्तिमत्व. तिच्याकडे पाहून कुणाला क्षणभरही वाटणार नाही की ती दुसऱ्यांकडे स्वयंपाकाचं काम करते. अगदी महागडी वगैरे नाही, पण नीटनेटकी साडी, व्यवस्थित घातलेली वेणी, त्यावर साजेसा अलंकार आणि छानशी पर्स असं आवरून शारदा मोजक्याच घरी काम करायची. तिचा नवरा एका महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता. एक चौथीतला मुलगा आणि एक पहिलीत जाणारी मुलगी. सासू सासरे यांच्याकडे राहायला नसले तरी घरी नातेवाईकांची बरीच रेलचेल असायची. कदाचित शारदाच्या सुग्रण नसल्यामुळेच चविष्ट आणि रुचकर जेवण असे बनवायची शारदा. तिच्या हातच्या स्वयंपाकात मायेची चव यायची. काम करायचं म्हणून अशा हिशोबाने तिने कधीच स्वयंपाक केला नाही. जेवढं मन लावून जेवण बनवायची तेवढंच मन लावून ते वाढायची. ह्यामुळेच बाकीच्या बायकांपेक्षा तिला पैसे जास्त मिळायचे. त्यांचा संसार तसा बेताचाच. छोट्या चाळीतलं घर, सर्वांना काटोकाट पुरतील एवढ्याच वस्तू, लागतील तेवढेच कपडे. कितीही आर्थिक चणचण आली तरी नवरा बायको कमवतात आणि लेकरांच्या गरजा पूर्ण होतील ह्याची काळजी घेतात. आज खूप मुसळधार पाऊस पडत होता. शारदा श्रुतीच्या घरचा सकाळचा स्वयंपाक आटोपून पाऊस थांबायची वाट पाहत होती. श्रुती पण आज घरीच होती. आरामाचा दिवस होता आज तो तिचा. कानात हेडफोन, मांडीवर पुस्तक आणि हातात कॉफीचा मग. श्रुती बेडरूममधून हॉलमध्ये आली. शारदाला पाहून तिने विचारले, काय गं, काय म्हणतात लेकरं? छान आहेत ताई. शाळा क्लासमध्ये दिवस जातो त्यांचा. घरी पण काही अभ्यास घेतात की नाही गं त्यांचे बाबा? ते सकाळी लवकर जातात आणि संध्याकाळी कॉलेजनंतर रिअल इस्टेटची दलाली करतात. त्यांचा फारसा वेळच मिळत नाही. मग कसं जमतो गं लेकरांचा अभ्यास? मी आहे ना, मी घेते त्यांचा अभ्यास. जमतो तुला त्यांचा अभ्यास घ्यायला? हो मग. अहो ताई, पदवीधर आहे मी, शारदा अभिमानाने म्हणाली. काय बोलतेस? अच्छा, तरी सोसायटीच्या सर्व नोटिसेस कळतात तुला. सॉरी हां, मला वाटायचं तू जास्त शिकलेली नसावी. श्रुतीला शारदाच्या शिक्षणाची पुष्टी आली. हो ताई. एवढं शिकली आहेस तर हे असं घरकाम का करतेस? म्हणजे छान करतेस तू स्वयंपाक, पण मग नोकरी का नाही करत? तुझा नवरा नाही करू देत का तुला नोकरी? श्रुती तिचे अंदाज बांधायला लागली. नाही हो ताई, त्यांचं तसं काही म्हणणं नाही. ते तर म्हणतात चांगली नोकरीच कर ना, असं घरकाम कशाला करतेस? मी पण तेच म्हणते, का नाही करत तू नोकरी? हातातला कॉफीचा मग खाली ठेवत आणि हेडफोन्स बाजूला करत श्रुती बोलली. खिडकीतून बाहेरचा पाऊस पाहत शारदाची नजर स्थिर झाली. नमलेल्या आवाजात ती बोलत होती. ते कसं आहे ना ताई, ठीकठाक नोकरी करून महिन्याचा पगार घरी यावा एवढं तर शिकली आहे मी. नोकरीमध्ये रुबाब असतो, स्थैर्य असते. हे सगळं खरं असलं तरी स्वतःच्या हाताने अन्न बनवून सर्वांना खाऊ घालायचं काम पण छानच वाटतं मला. आई लवकर सोडून गेली ना माझी मला आणि बाबांना एकटी, म्हणून हे स्वयंपाकाची हौस लागली. वडिलांना शिक्षणाचं फार गोड होतं. स्वतः घरगडी म्हणून कामाला होते, पण माझ्या शिक्षणाबाबत खूप आग्रही होते. घरातली परिस्थिती जेमतेम असताना वडिलांनी मला शिकवलं. मी पण जमेल तसं शिक्षण पूर्ण करत गेले आणि पुढे शहरात येऊन कला शाखेत पदवी मिळवली. वा, छानच की. पण मग नोकरीसाठी कधी प्रयत्नच केले नाहीत का? श्रुतीने कुतूहलाने विचारणा केली. प्रयत्न? नोकरीच करून पाहिली ताई. कॉलेज संपले की लगेच बाबा ज्यांच्याकडे कामाला होते त्या शेटजींच्या ओळखीने मला एका अंतर्वस्त्र बनवणाऱ्या कंपनीत दर्जा विभागात काम मिळाले. 2-4 महिन्यात चांगलं काम शिकले मी. बाबांना हातभार लागावा एवढा पगार मिळत होता मला. त्यातूनच लग्नाचे पैसे जमवायला सुरुवात केली. अगदीच नवीन विश्व होतं ते कपडाचं. कपडे नवीन, यंत्र नवीन आणि माणसं पण. उत्तम दर्जाची अंतर्वस्त्र निर्माण करणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. हे मिळवण्यासाठी आपण कोणत्याच बाबतीत मागेपुढे नाही पाहिलं पाहिजे, असं आमचे विभाग प्रमुख नेहमी म्हणायचे. ते जवळजवळ बाबांच्या वयाचे होते. एकदम प्रभावी वाटायचं मला ते. कामावर चांगलाच जम बसत चालला होता माझा. आमचा पगार महिन्याच्या शेवटी चेकने मिळायचं सर्वांना. एकदा विभाग प्रमुखांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आणि म्हणाले, तुझं काम चांगलं चालू आहे, अशीच मेहनत करत राहा, तरक्की करशील. पण एक लक्षात ठेव, नुसतं कामच चांगलं असून प्रगती करता येत नाही. कामासोबत बाकी अजून गोष्टी पण असतात. म्हणजे नेमकं काय सर? मी विचारलं. वेळ आली की सांगेल तुला. बरं सर, निघू मी आता? हो निघ. आणि हो, 2 महत्त्वाच्या गोष्टी. यानंतर तू पगाराचा चेक घ्यायला नेहमी इकडे माझ्या केबिनमध्येच यायचं. म्हणजे कामाच्या प्रगतीबद्दल आपलं बोलणं होत राहील. आणि आता टापटीप कपडे घालायचे तू आपल्या कंपनीला आणि तुझ्या कामाला साजेसे. बरं सर, चालेल.
एवढा मोठा माणूस माझ्या कामाची स्तुती करतोय हे पाहून मी भारावून गेले आणि शिवाय शिकायला पण खूप काही मिळेल या विचाराने मी होकार दिला. पुढं काम चालत राहिलं. पगाराचा दिवस आला. दिवाळी तोंडावर होती म्हणून पगार आणि बोनस असं दोन्हीही मिळणार होतं. आज सगळे नटून थटून आले होते. मी पण छानशी साडी नेसली होती. आधी मी चेक घ्यायचा लाईनमध्ये उभी राहिली. मग मला आठवलं की माझा चेक तर सरांच्या केबिनमधून घ्यायचा आहे. पटकन सरांच्या केबिनजवळ गेले. सर, आत येऊ का? अरे शारदा, आत्ता मी थोडा बिझी आहे. तासाभराने येशील? चालेल सर. मी घड्याळात 5 वाजलेले पाहिले. नाहीतर एक काम कर ना, तू 7 वाजताच ये. मी पूर्णपणे मोकळा असेल म्हणजे आपलं नीट बोलणं होईल. उशीर होईल सर मला घरी जायला. अगं, डोंट वरी, मी सोडेन तुला घरी माझ्या कारमध्ये. ठीक आहे सर, असं म्हणून मी नंतर यायला तयार झाले. 7 वाजेपर्यंत सगळे सहकारी घरी निघालेलं. चडीचूप होतं सगळीकडे. मी वेळेवर सरांच्या केबिनमध्ये गेले. सर एकटेच होते. शारदा, किती छान दिसतीयेस आज. थँक्यू सर. बस बस, निवांत बस. तुझा पगार आणि बोनस असा दोन्हीचा चेक तयार आहे माझ्याकडे. पण तो देण्याआधी मला तुला काही बोलायचं आहे. बोला ना सर. कसं आहे ना शारदा, नोकरीमध्ये प्रगती फक्त चांगल्या कामाने मिळत नाही, तर चांगले नातेसंबंध पण टिकवावे लागतात. आणि ते टिकवताना व्यावसायिक आयुष्य आणि खाजगी आयुष्य ह्यांची मिसळ होऊ शकते. पण ते मनावर नाही घेतलं पाहिजे. कामात प्रगती झाली तर खाजगी आयुष्य पण सुधारतेच ना. असंही आपण लोकांसाठी अत्यंत खाजगी अशी वस्त्र बनवतो नाही का? हो सर. मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला नसला तरी होकारार्थी मान डोलावली. कामात आपण स्वतःला वाहून घेतलं पाहिजे, सर बोलत होते. ज्यावेळी मी तुझ्या जागेवर होतो कित्येक अंडरवेअर स्वतः वापरून दर्जा ठरवायचो. तसंच तू पण केलं पाहिजेस. तुझी ब्राची साईज कॉमन आहे. भरपूर ट्रायल्स घेता येतील तुला. असं बोलताना त्यांची नजर माझ्या छातीकडे आणि चेहऱ्यावर एक विक्षिप्त हास्य होतं. त्यांचे हे बोलणे ऐकून मी बावरले. मला काही सुचतच नव्हते. तेवढ्यात सर त्यांच्या खुर्चीतून उठून माझ्याकडे आले. माझ्या माथ्यावर घाम आलेला. हे बघ शारदा, आपण सगळे आता खूप मॉडर्न होत चाललेलो आहोत. अशा क्षेत्रात कामं करायचे म्हणजे वागण्या बोलण्याची थोडी मोकळीक पाहिजेच ना. तू तरुण आहेस, हुशार आहेस आणि शिवाय सुंदरही आहेस. तुला एवढी पुढे नेऊन ठेवीन की अशाच कधीच पैशाची कमी पडणार नाही, असे म्हणत त्यांनी माझा हात धरला. त्यांच्या श्वासाची गती बदललेल्या वासनेने आणि माझ्या श्वासाची भीतीने. सर, मी खूप गरीब घरची साधी मुलगी आहे हो. तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे. खूप आदर करते मी तुमचा. हे सगळं काय बोलताय? मी थरथरत बोलले. छे, हे असं वयाचं काय घेऊन बसली आहेस? आणि तुझी गरिबी लवकरच संपेल ही शाश्वती माझी. बघ, तुझ्या बोनसचा चेक रिकामा ठेवलाय मी. तू माझ्याशी जेवढं मोकळीक वागशील तेवढी त्यावरची किंमत वाढत जाईल. असं बोलत बोलत त्यांचा हात माझ्या हातापासून खांद्याकडे गेला. मी पूर्णपणे गळून गेले होते. अंग थरथर कापत होतं आणि डोळ्यांसमोर फक्त अंधार. खूप जोराने ओरडावं वाटत होतं मला, पण आवाजच निघेना. आवाज निघाला जरी असता तरी ऐकायला कोणीच नव्हतं तिकडे. सर प्लीज, एवढंच निघालं माझ्या तोंडून. माझ्या भावनांचा कसलाही विचार न करत त्याने माझ्या उघड्या पोटावर दुसरा हात ठेवला आणि मला कचकन त्याच्याकडे ओढून घेतलं. माझ्या ओठांवर त्याचे ओठ ठेवणार तेवढ्यात मी सगळी शक्ती एकवटून त्याला कचकन चावले आणि धडपडत तिथून पळ काढला. अंधाऱ्या फॅक्टरीमधून कशीबशी बाहेर पडले आणि तशीच पळत सुटले. घामाघूम अंगाने ढसाढसा रडत रस्त्याने पळत होते. माझ्यासोबत 5 मिनिटांपूर्वी नेमकं काय घडलं हेच मला कळेना. थोडीशी पुढे गेल्यावर एक ऑटो मिळाला आणि मी तडक घर गाठलं. चाळीमध्ये दिवाळीची तयारी चालू होती आणि बाबा घराबाहेर दिवे लावत होते. उद्या त्या दिव्यात जे तेल पडेल ते माझ्या पगारातून येणार होतं आणि तो पगार मी ऑफिसमध्येच सोडून आले होते. बाबांना पाहून मी स्वतःला आवरलं. मी आलेच एवढंच म्हणत मी पटकन घरात घुसले. पर्स फेकून दिली आणि बाथरूममध्ये गेले. बकेटमध्ये जेवढं पाणी होतं तेवढं सगळं अंगावर ओतून घेतलं. साडी तशीच ठेवून जीवाच्या आकांताने रडले हो मी दिवाळीच्या आदल्या रात्री. ही सगळी हकीकत सांगता सांगता शारदाचे डोळे पाणावलेले श्रुतीने पाहिले. बस ताई,
तो दिवस आणि आजचा दिवस, बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय. त्या रात्री माझ्या स्वप्नांची होळी त्या साहेबाच्या वासनेच्या पुरात वाहून गेली. बाबांना सांगितलं की मला लग्न करायचंय, मुलगा शोधा. दिवाळीच्या पंधरवड्यात माझं लग्न उरकलं. परत कधीच मी त्या फॅक्टरीचा रस्ता धरला नाही. तो पगार, तो बोनस, ते काम, तो साहेब आणि त्यांची वासना सगळीच मागे सोडून मी सासरी निघून आले. ह्यांनी कधी विचारलंच नोकरीचं तर मी तब्येतीचं कारण देते. 11 वर्ष झाली संसाराला. नवरा समंजस भेटला, लेकरं मोठी होत आहेत, माझं काम छान चाललंय. पण आजही कुणी त्या वयाचा पुरुष दिसला की थरका पुडतो हो माझा. म्हणून कधी परत नोकरीची वाट धरलीच नाही. बस हा घाव मनात ठेवून घेऊन जगतीये. श्रुती स्तब्ध झाली होती. बरसत होता तो पाऊस आणि शारदाच्या यातना. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.